आंब्याच्या झाडाचं फक्त एक पान वापरा, दाताला किंवा दाढेला लागलेली कीड पूर्णपणे नाहीशी होईल. तोंडाचा घाण वास येणे, दाताचा पिवळेपणा, हिरड्यावरील सूज किंवा दातामधून रक्त येणे अशा प्रकारचे सर्व ओरल प्रॉब्लेम्स दूर होतील. अगदी लोखंडासारखे मजबूत तुमचे दात होतील. असा हा पॉवरफुल उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूपच युजफुल आहे. फक्त प्रोसेस महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर यासाठी आपल्याला काय काय करायला हवं ते बघूयात. तर यासाठी मी इथे 2 आंब्याची पानं घेतलेली आहेत आणि हे पानं जास्त कोवळी किंवा जास्त जुनी घ्यायची नाहीत, अशी मध्यम पानं घ्यायची. त्याच्या कलरवरनं दिसण्यावरनं तुमच्या लक्षात येईलच की ही पानं कोवळी आहेत की जुनी आहेत. तर 2 पानं स्वच्छ मी पाण्याने अगोदर धुवून घेतली. त्याला कोरडं केलं म्हणजे धूळ असेल तर निघून जाते. त्यानंतर त्याला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करायचं. याला बारीक करत असताना याला अजिबात पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही. चांगली पेस्ट करायची आहे. खलबत्त्यामध्ये वेळ लागू शकतो, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी केलं तरी चालतं, पण मी खलबत्त्यामध्येच केलं. पाण्याची एक थेंबही वापरलेला नाहीये आणि वापरायचाच नाही. जेवढं बारीक होईल तेवढं बिना पाण्याचंच करायचं, कारण की ना थोडंसं वेळ लागू शकतो याला बारीक व्हायला. जे आंब्याची पानं असतात ना त्यामध्ये असं रसाचं प्रमाण कमी असतं, पाण्याचं प्रमाण, त्यामुळे थोडं कोरडं वाटू शकतं, पण नंतर याचा आपल्याला पुरेपूर फायदा होतो. तर बघू शकता अशी फाईन पेस्ट काढायची. खूप मोठं मोठं ठेवलं ना तर त्यामधून रस निघत नाही, त्यामुळे असं बारीक काढायचं. होत नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढा. आता एका वाटीमध्ये बघू शकता अर्धा वाटी पेस्ट झालेली आहे 2 पानाची. तर याला ना असं थोडंसं दाबून आपल्याला याचा रस काढायचा आहे, यामधील असलेलं पाणी काढायचं आहे. जे की खूप असे मोठे पानं ठेवले ना कुटताना तर त्याचं तेवढं पाणी निघत नाही जेवढं की आता बघू शकता असं बारीक याची पेस्ट केल्यानंतर निघतं. तर पुरेपूर आपण 1 चमचाभर याचा रस काढलेला आहे 2 पानांचा. तर इथे तुम्ही जास्त पानं घेतली तरी चालतात. इथे ही मोठी पानं होती म्हणून मी 2च घेतली. छोटी असतील तर 2, 3, 4 असं वापरू शकता, कमी जास्त तुमच्यानुसार. आणि बारीक म्हणजे जेवढं होईल तेवढं पाणी काढायचं. अजून यामध्ये भरपूर असं पाणी आहे पेस्टमध्ये, पण 1 चमचा आपल्याला पाणी पुरेसं होतं, त्यामुळे मी तेवढंच काढलं. बाकी ते आपण वापरणार आहोत, पेस्ट फेकून द्यायची नाही. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे 1 ग्लास पाणी. 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त ही पेस्ट टाकायची आहे. जसं 1.5 पानाची पेस्ट टाकायची आणि अर्ध्या पानाची पेस्ट अशी ठेवायची. आता ही जी पेस्ट आहे ना ही मी उन्हामध्ये ठेवणार आहे. खूप जास्त ऊन आहे तर उन्हामध्ये अगदी अर्धा 1 तासातच ही वाळते, चांगली बारीक पूड होते. आणि ते वाळल्यानंतर कसं वापरायचं ते पण आपण बघणार आहोत. 2-3 वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हे आंब्याच्या झाडाची पानं वापरू शकता. तर कसं वापरायचं ते अगोदर बघा. एका पातेल्यामध्ये ना 1 ग्लास मी पाणी घेतलं, त्यामध्ये पेस्ट टाकली ही आपली अर्ध्यापेक्षा जास्त. आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ. अर्धा छोटा चमचा मीठ टाकायचं आणि दुसऱ्या वाटीमध्ये जे 1 चमचा लिक्विड घेतलेला आहे आपण आंब्याच्या पानाचा रस, तो त्यामध्ये मी अगदी चिमूटभर टाकलेला आहे मीठ. आता चांगलं हलवून घ्यायचं, याला मिक्स करून घ्यायचं. इथे मी 3 प्रकारे आता याला कसं वापरता येईल ते दाखवणार आहे. तिन्हीपैकी जो उपाय सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही याला वापरू शकता. सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती 3ही उपाय खूप जास्त कारगर आहेत. आता यानंतर आपल्याला इथे कापूर लागणार आहे. कापूर खूपच थोडा लागणार आहे. जसं तुम्ही बघू शकता चिमूटभर कापूर मी घेतला आणि तो टाकला पाण्यामध्ये, जे की आपण पेस्ट टाकलेली आहे त्यामध्ये. आणि अगदी चिमूटभरपेक्षाही कमी मी घेतला, तो टाकला या 1 चमचा आंब्याच्या पानाच्या रसामध्ये. आता इथे ना कापूर खूप कमी प्रमाण वापरलं, कारण की हे कमी लिक्विड आहे, कमी प्रमाण आहे या गोष्टींचं. जास्त प्रमाणात बनवत असाल कापूर त्याप्रमाणे जास्त वाढवावं लागेल, इतर गोष्टीही वाढवाव्या लागतील. आता बघू शकता इथे 1 चमचाभर आपण जे पाणी आंब्याच्या रसाचं काढलं होतं त्यातील मी थोडंसं पाणी काढत आहे. थोडंसं म्हणजे भरपूर असं 1 अर्ध्या चमचापेक्षा जास्त पाणी मी परत पातेल्यामध्ये टाकलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी छोट्या वाटीमध्ये ठेवलेलं आहे. थोडंसं पाणी कशासाठी, आता इथे मी थोडंसं हे पाणी ठेवलं, पण तुम्हाला जर फक्त हा आंब्याच्या पानांच्या रसांचाच वापर करायचा असेल तर तुम्ही ही पूर्ण प्रोसेस पूर्ण 1 चमचा पाण्यामध्ये करू शकता. पण इथे मी तुम्हाला 2-3 प्रकारे दाखवत आहे, तर ते सर्व प्रकार बघून घ्या. आता इथे ना आता आपल्याला लागणार आहे लवंग. लवंग जी आहे ना तर ती आपल्याला 1 लवंग घ्यायची आहे, जी की मी अगोदरच बारीक करून ठेवलेली आहे. बारीक लवंग पावडर करायचं, त्याचा पावडर आपल्याला टाकायचा आहे. दोन्हीमध्ये थोडं थोडं टाकायचं, पण दुसऱ्या वाटीमध्ये खूप थोडंसं मिश्रण आहे, त्यामुळे अगदी थोडंसं मी पावडर टाकलं आणि या पाण्यामध्ये थोडं जास्त टाकलं. बाकी यानंतर ना चांगलं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं. आता जसं 3 प्रकार आहेत याला वापरण्याचे. एक तर आपण पातेल्यामध्ये बनवत आहोत, 1 वाटीमध्ये आणि 1 प्लेटमध्ये ठेवलेलं आहे वाळवण्यासाठी. आता त्यासोबतच काय प्लेटमध्ये ठेवलेलं देखील चांगलं वाळलेलं आहे, कारण की मी प्रोसेस थोडी थांबवली. थोड्या वेळानंतर म्हणलं बघावं, म्हणजे पूर्ण एक सोबतच तुम्हाला दाखवता येईल. तर बघू शकता पेस्ट चांगली बारीक झालेली होती, त्यामुळे पावडरही चांगलं बारीक झालेलं आहे आणि वासही यामधून खूप छान येत आहे.
आहे. याला तुम्ही कोरडं असं भरपूर बॉटलमध्ये भरून ठेवू शकता, म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येतं. आणि कसं वापरायचं काय ते आपण बघणारच आहोत. त्या अगोदर जे पातेलं होतं ना तर ते मी गॅसवरती ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. त्यामध्ये चांगले आपल्याला 1-2 उकळी येऊ द्यायच्या आहेत. चांगलं ते गरम होत आहे, त्याचा पूर्ण पेस्टचा अर्क पाण्यामध्ये उतरला पाहिजे. तोपर्यंत बघा कापूस घ्यायचा, टिश्यू पेपर घेऊ शकता, थोडासा असा कात्याचा गोळा करायचा आणि त्याला ना हे लिक्विड जे आपण तयार केलेलं आहे ना छोटंसं वाटीमध्ये, तर त्यामध्ये टाकायचा, कापूस भिजवून घ्यायचा. आता हे लिक्विड मुद्दामच मी असं थोडं ठेवलं होतं, कारण की मला एकच कापसाचा गोळा हवा आहे. तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील, प्रॉब्लेम जास्त असेल, त्यानुसार ते तुम्ही लिक्विड जास्त ठेवू शकता आणि त्यानुसार तुम्ही त्यामध्ये कापसाचे गोळे भिजवून लिक्विडमध्ये डीप करून घेऊ शकता. अगदी हे गोळे देखील कापसाचे पाहिजे तिथे तुम्हाला घेऊन जाता येतात, बनवून छोट्या डब्बीमध्ये कुठेही घेऊन जाऊ शकता. आता हे जे पावडर आहे आंब्याच्या पानाचं, ते बघा कसं वापरायचं. सरळ बोटावरती घ्यायचं, बोटावरती घेऊन दात घासायचे, जसं की मंजनने आपण दात घासतो तशा प्रकारे दात घासायचे. तुमचा पूर्ण पिवळेपणा, टार्टर निघून जातं, अगदी तोंडाचा घाण वास निघून जातो आणि याचा टेस्ट खूपच छान लागतो. वाटलंच तर तुम्ही जसं लहान मुलं आता हे पावडर असे घेऊन लावणार नाही, तर त्यामध्ये टूथपेस्ट टाकून त्याला मिक्स करून ब्रशवरती घेऊन ब्रश जरी केला ना तरी चालतो. तुम्हाला जे पद्धत सोपी वाटेल, विदाऊट टूथपेस्ट किंवा टूथपेस्ट अशा प्रकारे तुम्ही याला वापरू शकता. खूपच बेस्ट असा रिझल्ट मिळतो. बोटाने नसेल करायचं तर पावडर सरळ आपल्या ब्रशवरती टाकून दात घासले तरी चालतात. आणि आता लिक्विड चांगलं गरम झालं होतं, त्याला 2-3 उकळ्या येऊ दिल्या मी, थोडं थंड होऊ दिलं, कोमट असं ठेवलं आणि ते आता ग्लासमध्ये मी ओतून घेतलेलं आहे. आता इथे लिक्विड हे तुम्ही जास्त प्रमाणात बनवून एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता. पाहिजे तेव्हा फक्त थोडंसं कोमट करून याला वापरलं तरी चालतं, म्हणजे रोज रोज करण्यासारखं यामध्ये काहीच नाही, एकदा करून ठेवलं तरी चालतं. आता या 3 पद्धती आहेत त्याला वापरण्याच्या. तर पहिलं म्हणजे इथे बघा, आता मी काडी पेटी घेतलेली आहे, टूथपिक तुम्ही घेऊ शकता. यावरती कापसाचा गोळा असा लावायचा, म्हणजे आपल्याला जिथे दातांमध्ये ठेवायचा आहे, वापरायचा आहे, तर तो आपल्याला व्यवस्थित वापरता येतो. आता सुरुवातीला आपण या पाण्याने कशा गुळण्या करायच्या, कसं वापरायचं ते बघूयात. हे कोमट पाणी तुम्ही तोंडामध्ये घ्यायचं, तोंडामध्ये व्यवस्थित इकडे तिकडे फिरवायचं, काही सेकंद ठेवायचं आणि त्यानंतर याला बाहेर काढायचं. अशा प्रकारे तुम्हाला 1 ग्लासभर पाण्याच्या गुळण्या करायच्या आहेत दिवसातून. खूप जास्त त्रास असेल तर 3 वेळा, नसेल त्रास जास्त तर 1 वेळा केलं तरी चालतं. आणि अगदी तुम्हाला दाढ दुखत आहे खूप आणि लगेचच आराम हवा असेल तर एकदा करून बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि त्यासोबतच याचा टेस्ट तर खूपच चांगला येतो. मीठ टाकलेला आहे, आंब्याच्या पानांचा टेस्टही चांगलाच आहे, त्यामुळे वेगळं असं काहीच नाही, अगदी आपण याला सहज वापरू शकतो. आणि त्यासोबतच ना जो आपण लिक्विडमध्ये डीप करून कापसाचा गोळा तयार केला होता तो बघा कसा वापरायचा. जिथे दात किंवा दाढ कीड लागलेली आहे ना किंवा दुखत आहे त्या ठिकाणी हा गोळा ठेवायचा दाताखाली, म्हणजे तुम्हाला ना खूप चांगला असा आराम मिळेल. एकदा नक्की करून बघा. या संबंधित काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.